तर हा फक्त व्हिडिओ नाही आहे, हा आवाज आहे झोपलेल्या व्यवस्थेला जागा करणारा. मित्रांनो, आम्ही अनेक वेळा या मुरबाड नगरपंचायतला अर्ज दिले, विनंती केली, त्यांना आठवण करून दिली की येत्या 26 जानेवारीला संविधान दिनाच्या निमित्ताने इथे संविधान चौक उभा राहायला पाहिजे. पण दुर्दैवाने या नगरपंचायत कडून ना हालचाल झाली, ना कामं झाली, ना त्यांच्यात कोणतीच जबाबदारी दिसली, ना त्यांना जाणीव झाली. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं, जरी व्यवस्था गप्प असली तरी आम्ही शांत बसणाऱ्यांच्यातले नाहीयेत. म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही स्वतःच्या मेहनत लावून आम्ही इथे संविधान चौक उभारणारच. पण एक प्रश्न आहे, तो प्रत्येक सुजान चांगल्या अभ्यासू माणसाने स्वतःला विचारायला हवा. इथे मुरबाडमध्ये सर्व धर्मांचे, सर्व पंथांचे, सर्व पक्षांचे मंदिरं, मोठमोठी स्मारकं, देवळं आहेत. आणि ते असायला पण पाहिजे, कारण इथे प्रत्येक श्रद्धेला मान आहे. पण ज्या संविधानामुळे प्रत्येकाची श्रद्धा सुरक्षित आहे, त्या संविधानाचं काय, ज्याच्यावर हा देश चालतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे काहीच नको का? दिसत असेल तुम्हाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारक समिती. पण त्यामागे आमच्या माणसांचा खूप मोठा संघर्ष आणि खूप मोठा इतिहास आहे. आणि त्या लढ्यातूनच ती समिती तयार केलेली आहे. प्रत्येक वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी, समितीसाठी, स्मारकासाठी आम्हाला संघर्षच करावा लागेल का? आणि जर तसं असेल तर यापेक्षा भव्य दिव्य असा संविधान चौक इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि लक्षात ठेवा, पुढे पण जर नगरपंचायतने आपली जबाबदारी पार पाडली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे, संविधानावर विश्वास ठेवणारे भीमसैनिक पुढे येतील आणि इतिहास घडवतील. कारण संविधान ही भीक नाही, तो आमचा हक्क आहे. जय शिवराय, जय भीम, जय संविधान आणि जय भारत.